हॅलो फ्रेंड्स, कोकणी अक्षय या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. तर आता आपण चाललो आहे नदीवर यासाठी चाललो आहे की आपल्या नदीला आला आहे पूर. जवळजवळ पुलावरनं पाणी जातो आहे अशीच, त्याच्यामुळे आपण बघायला चाललो आहे किती काय पाणी आलं आहे. तो अगदी काल रात्रीपासून पाऊस एकदम मुसळधार पडतो आहे आणि आता संध्याकाळचे 4 वाजलेत तरी पण पाऊस काय अजिबात थांबला नाही. सो त्याच्यामुळे आता आपण चाललो आहे नदीवर. आपला अथर्व आहे आणि समीक्षा, ऋतू वगैरे सर्व पुढं चालले आहेत, ते पण सगळे पाणी बघायला जात आहेत. सो तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानेच दाखवतो किती काय पाऊस पडतो ते पण दिसेल आणि काय एकंदरीत परिस्थिती आहे नदीकडची ती तुम्हाला दाखवतो. मला तर वाटतं पायर शेतं जी आहेत ना, आपण नांगरणी करत होतो तिकडची शेतं तर पूर्ण बुडून गेलेत आणि विहिरीचा पण पाणी खूप वाढला असेल. सो आता तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानेच दाखवतो. पाणी तर इथूनच दिसतोय मला. सो लगेच बॅक कॅमेरा चालू करतो म्हणजे तुम्हाला पण लगेच बघता येईल. चला, हे बघा गाईच किती जोराचा पाऊस पडतोय आणि पाणी बघा इथून दिसतोय कुठं आलाय तो. पूर्ण शेतं भरलेत. मला तर वाटतं आपल्याला पुलाकडे जाता येणारच नाही आहे. इथूनच आपल्याला पायर शेतातूनच म्हणजे विहिरीच्या इथूनच पाणी बघावं लागणार आहे. हे बघा, जर तिथं बघितलात ना तो बघा पाणी आपल्या पायर शेत आहेत ती आणि पाणी फुल भरला आहे. सो चला आपण जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊया. आणि मेढाशेत बघा, तिकडं मेढाशेत दिसतोय, तिकडं पण फुल पाणी. सगळीकडे तुम्हाला दाखवतो. अगदी मेढाशेताकडे पण जाऊन येतोय मी. आणि पुलावर तर काय जाणं शक्य नाही कारण अगदी चान्सच नाही आहे. या बघा पाणी कुठं आलं आहे हे बघा. तुम्हाला खोटं वाटत असेल तर अगदी जवळून तुम्हाला दाखवतो. हा बघा, शिरप्याडवून आता धावतोय पण पुढं काय जाऊ शकत नाही तो. हा कवली मारतोय, त्याला घरात जायला लागणार आहे आता इथनच. तो बघा पुलाच्या वरतून फुल पाणी जातोय. सो गाईच लय बेकार पाऊस पडतो आमच्याकडं. दापोलीमध्ये आपला इनाम पंगारी गाव आहे. सो तिकडंच ही आपली नदी आहे आणि पाणी बघा पुलाच्या अगदी वरतून चाललं आहे. पहिल्यांदा विहीर बघतो. हे बघा पाणी इथूनच दिसतोय. तो पुढं जाण्याची काय आपली हिंमत नाही आहे. आणि विहीर बघा, विहिरीच्या फक्त 2 पायऱ्या राहिल्या आहेत. फक्त 2 पायऱ्या विहिरीच्या राहिल्या आहेत आणि या 2 पायऱ्या बुडाला तर विहिरीच्या बाहेरच पाणी येईल. बघा विहीर किती राहिलं आहे, अगदी 2-3 फूट राहिलं आहे, नाहीतर विहिरीच्या पण बाहेर पाणी येईल एवढा भरला आहे. आणि आता आपण नदीकडे जाऊया. नदीकडं म्हणजे इथं पायर शेताच्या इथनं दाखवतोय कारण काहीच चान्स नाही आहे खाली जाण्यासाठी. काही मार्गच नाही उरलाय. हे बघा, काही मार्गच नाही उरलाय. अगदी ते बघा इकडं पुलाच्या वरतून ढोभर पाणी जातोय. सो हे बघा, हा पण जो पायर शेत, हा पायर शेत आहे आपला. इथं आपला भात आहे त्या शेतामध्ये. बघा हा आपला शेत, इथं भात बीत पेरलेला आहे आणि पूर्ण नदीचा समुद्र झाला आहे. ते बघा पुढं काय पुढं काय पण जास्त जात नाही कारण पाणी अजून वाढू शकतो, त्याच्यामुळे पुढं जास्त जात नाही. इथून बघा पुलावरून एकदम भरभरवून पाणी जातं. हे बघा हा आपला शेत, पायर शेत. काही चान्सच नाही आहे, नदीचा समुद्र झाला आहे आपल्या. सो हे बघा, आणि ही वाट आहे, या वाटेवरून पाणी जातोय बघा किती फोर्सनी. हे बघा थोडा जातोय. हे तू तिकडून जा, ते बघ वरतीून जात आहेत, मेढ्या शेताकडे जात आहेत. हे बघा डोपरवर पाणी इथं या वाटेवर. ही आपली नदीकडे जायची वाट आहे. आणि पूल बघा, तो बघा पूल. थांब दाखवतो. पूलच दिसत नाही आपला. आणि आपला तर बघा, थांब इथंच थांब. हे बघा कुत्रे कसे. हे बघा, हे बघा इकडं आता आपण मेढ्या शेताकडे जातोय आणि पावसाचा स्पीड बघा किती वाढला इथं. जाम तुफान पाऊस आहे कोकणात. तुम्ही पण या कारण पाणी एवढा भरलाय ना, सगळा
दापोली खेड रस्ता बंद आहे, कारण दापोली खेड रस्त्यावर नारंगी नदी आहे, ती फुल भरले. त्यानंतरला वाकोलीची नदी आहे ना, तिच्या पण पुलावरून पाणी जायला लागलं आहे. सो आज गावाला तर कुणी येऊ नका सध्या 2-3 दिवस तरी. एवढा पाऊस पडतो आमच्याकडं. झिला तू घरातला होता, पावलीला लाव. इथे झिला कुठे लावणार आहेस? हे बघा, हा मेढा शेत आहे. कोण बोलेल इथं आपण भात बघायला किंवा खेकडी बघायला यायचो? काही चान्सच नाही आहे. पाण्याचा पावसाचा स्पीड बघा काय आहे, हे बघा. हे बघा किती फोर्सनी पाणी येतोय. आणि इकडं बघा, ते बघा इकडं जर बघितलात थोडा इथं पुढं जातोय, कारण इथं व्यवस्थितपणे जाण्यासारखं आहे. सो त्याच्यामुळे जातोय. कारण म्हणतात ना, आगीशी आणि पाण्याशी कधीच खेळ करू नये. सो जास्त पाण्याच्या पुढं जात नाही आपण, इथूनच बघतोय. जेवढा म्हणजे ही वाट आहे, या वाटेवरनं व्यवस्थितपणे दिसतोय, त्याच्यामुळे जातोय जरा पुढं. पाणी बघा किती लागलंय, काही चान्सच नाही कुठं. अगदी तुडुंब भरलेत सगळी शेतं. तर खास असाच फेरफटका मारण्यासाठी आलो होतो, तर त्याच्यामुळे दाखवतोय थोडा इकडं आजूबाजूचा. इकडं तर चान्सच नाही आपला. हे बघा, ही जी वाट आपली पुलाकडे जाते ती इकडची एक वाट आहे जी मेढ्याशेताकडून येते. सो इथपर्यंत भरले. सो इथून पुढं तर जाऊ शकत नाही आपण. तर हे बघा पूर्ण मेढ्याशेत फुल. आणि माणसं पब्लिक बघा किती आलंय पाणी बघण्यासाठी. काल मी भिजलो आहे इकडं. नाही बघा, भिजला पूर्ण. मी पण तर भिजलो आहे, कारण पाण्याचा फोर्सच एवढा जोरात आहे ना, एवढा जोरात पाऊस पडतोय, आक्रमक आहे. पाऊस कमी झाला म्हणून आम्ही आलो पाणी बघायला, तर लगेच चालू झाला. बघा वाटेचा पाणी बघा किती येते. अगदी पाऱ्यासारखा पाणी या वाटेने यायला लागला आहे, एवढा पाऊस जोरात पडतोय. हे बघा तरवडवान भिजतायत. हा बघा एवढा पाऊस पडतोय आणि आता मला इकडं शेताच्या बाहेर खेकडा भेटला आहे. तर शेतातले खेकडे आता गेले असतील बिळात, त्यांना काही चान्सच नाही बाहेर कुठं जाण्यासाठी. तो हे बघा पाणी. हे बघा ही सगळी पोरं पण इकडंच नदीकडं आलेले, किती काय पाणी आहे ते बघायला. आणि ही आपली गँग, समीक्षाची मम्मी ऋतुजा, ती पण शाळेतून आले. म्हणजे शाळेतून नाही तर कामावरून आले, पूल भरला त्याच्यामुळं. हे बघा अगदी शेतातनं पाणी नदीसारखं यायला लागलं आहे, वाऱ्यासारखा पाणी शेतातून येतं. हे बघा. तो आता आम्ही रिटर्न चाललो आहे घराकडं, कारण पावसाचा जोर तर वाढतच चालला आहे. तर फक्त गरज असेल तरच बाहेर पडा, एवढा पाऊस पडतोय. आणि पावसातून जरा प्रत्येकाने काळजी घ्या. म्हणजे जास्त पाऊस असेल तर शक्यतो बाहेर जाणं टाळत राहा, कारण पाणी कधी आणि किती कसा येईल ह्याचा काय भरोसा नाही आहे. कारण इथंच बघितलं तर आपण एवढे दिवस इकडं नदीकडे येत होतो, पण कधीच एवढा पाणी नव्हता. आणि आज एवढा तुफान पाऊस पडतोय ना, सो त्याच्यामुळे एवढा आहे. बघा ही शेतं आहेत आपली, जिथं आपण रोज खेकडे पकडायला येतो. शेतातले भात जिथं आपला केलेला आहे ना, तो हा शेत आहे, पायर शेत. आणि तिथं पाणी बघा किती पडलं आहे. हा पाऊस थांबला की पाणी निघून तर जाईल आपल्याकडं, कारण आपल्या जमिनीत आहे ना इकडं कोकणातल्या जास्त टाईम पाणी साचून राहत नाही. जेवढा आता जरी 2 तास पाऊस थांबला तर इकडं शेतातलं पाणी कमी होऊन जाईल. जेवढा पाणी पडतो तेवढा सगळा फटाफट निघून पण जातो आपल्याकडून. तर त्याच्यामुळे एक बरं आहे, नाहीतर आपल्याकडं पण महापूर आला असता. म्हणजे जसा मुंबईत कसा लगेच पाऊस पडला की पाणी पूर्ण घराबिरातून भरतो, तो तसाच झाला असता. कारण कोकणात जेवढा पाऊस पडतो तेवढा मला तरी वाटत नाही दुसरा कुठे पडत असेल.
लय बेकार पाऊस पडतो आमच्याकडं. हे बघा या आमच्या वाटेनं एवढा पाणी येतोय जसं की पर्याबिऱ्याला पाणी असतो ना आमच्या, तेवढा पाणी आता आमच्या वाटेतून येतोय. हे बघा म्हणजे अजून पाणी वाढत जाणार आहे, कारण पाऊस एवढाच स्पीडला पडतोय तर पाणी हा नक्कीच वाढत जाणार आहे. पूल तर मला दिसतच नाही इथून, म्हणजे अगदी जे पुलाला पिलर आहेत ना वरती, त्या पिलरच्या वरतून पाणी चाललं आहे. सो त्याच्यामुळे पुढं तर काय जातच नाही. आणि हा जो फायर शेतात एवढा माझ्या कमरेपेक्षा जास्त खोल खड्डा आहे तिथं, आणि तो पूर्ण भरून हा वाटेवरून पाणी बाहेर पडायला लागला आहे बघा. सो जातो आता आम्ही घरी, जास्त वेळ पण इकडं थांबत नाही कारण पाणी इकडं वाढायला लागलं आहे. हे बघा अथर्वच्या वड्या सोडतोय. सो आता आम्ही चाललो आहे घरी, आणि परत म्हणजे पाऊस थांबला होता म्हणून तर आम्ही आलो पाणी बघायला. बोललो आता पाऊस थांबला आहे तर जरा पाणी बघून येऊया. कमी वाला होता तर काल रात्री चालू झालेला, तर आत्ता 4 वाजले तरी पण एकदम जोरात पडतोय. कमी झाला म्हणून बोललो चला जरा जाऊन येऊया किती काय पाणी आलं आहे ते कसं काय. सो आम्ही इथं विहिरीपर्यंत पोचलो आणि परत एकदा जोरात चालू झाला. हे बघा रस्त्याने किती पाणी जातोय, जसं काय नदीच आहे, दुसरी नदी तयार झाली इकडं आमच्या रस्त्याला. इथून पाणी दिसतंय बघा, त्या मेढ्याशेताकडचं पाणी. चला आता गप्पानी घरी जाऊन बसावं, तिथं बाहेर जायला नको एवढ्या पावसातून, शांतपणे बसावं, कारण बिनकामाचं या पावसात भिजणं चुकीचं आहे. या वाटेतून पाणी बघा किती येतोय. धबधबे लागलेत आमच्याकडे कोकणात, धबधबा लागलाय. हे बघा इथून बघा पाणी आपल्या त्या वाटेवरूनच किती दिसतोय. हे बघा ते ब्राऊन कलरचं दिसतंय ते सगळं पाणी भरलंय शेतामध्ये, बाहेर शेतामध्ये फुल एकदम जाम. चल तर पाणी अडवायचं जा नदीत, ह्याला पाणी अडवायचं आहे. एवढा पाणी नदी भरलंय तरी पण बोलतो पाणी अडवायचं आहे. बघा काय पराक्रम झाले त्याचे.